मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. कणीस खाण्याची एक वेगळीच मजा असते. लिंबू मीठ लावून भाजलेले मक्याचे गरमागरम कणीस खायला अनेकांना आवडते. हे कणीस जिभेचा स्वाद तर वाढवतेच, त्याचबरोबर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याचे आहे. आज पाहूया मक्याचे कणीस खाण्याचे फायदे. नंबर 1, मक्याच्या कणसामध्ये अनेक पौष्टिक तत्व व फॅटी ऍसिड असते, जे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असते. नंबर 2, त्याच्यामध्ये आयर्न, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस ही तत्वे असतात, ज्यामुळे हाडं मजबूत होतात व हाडांच्या आजारापासून दूर राहता येतं. नंबर 3, मक्याच्या कणसामध्ये लोह जास्त प्रमाणात असते, जे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन व रक्त कमतरता भरून काढते. नंबर 4, महिन्यातून एकदा तरी कणीस उकडून खाल्ले पाहिजे, त्याने पोट निरोगी राहते. नंबर 5, ज्यांना वात व पित्ताचा त्रास आहे त्यांनी उकडलेले कणीस खावे, त्याचा खूप फायदा होतो. नंबर 6, मक्याच्या कणसात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात, जे आपल्या शरीराला उत्साह प्रदान करतात. खूप दमल्यासारखे वाटत असेल किंवा आळस आल्यासारखे वाटत असेल तर मक्याचे कणीस खावे. नंबर 7, मक्यामध्ये असलेले विविध फायबर्स आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, जे आपल्या हृदयाला चांगले असते. नंबर 8, मका आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करते, म्हणून मोठमोठ्या खेळाडूंच्या डाएट प्लॅनमध्ये मक्याचा समावेश असतो. नंबर 9, डोळ्यांचे उत्तम आरोग्यासाठी मका खाणे खूप चांगले असते, कारण मक्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा कॅरोटीन असते, जे तुमच्या डोळ्यात यांच्या आरोग्यासाठी खूप उत्तम असते. नंबर 10, ऍसिडिटी व बद्धकोष्ठता यासारखे पोटाचे विकार मका खाल्ल्याने दूर होतात. याच्या सेवनाने पोट साफ होण्यास मदत होते. नंबर 11, मक्यामध्ये फॉलिक ऍसिड जास्त असते, त्यामुळे गरोदर महिलांनाही मक्याचे कणीस खाणे खूप चांगले असते. नंबर 12, लहान मुलांना मका आवर्जून खाण्यास द्यावा, त्यांचे दात मजबूत होण्यास मदत होते. नंबर 13, मक्यामध्ये भरपूर कार्ब्स आणि कॅलरीज असतात, जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. नंबर 14, मक्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फ्लोरोवनाइड्स भरपूर प्रमाणात असतात, जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच नवी स्किन सेल्स तयार होतात, सुरकुत्या दूर होतात, त्वचा तजेलदार होते. नंबर 15, मक्याचे दाणे पूर्ण खाऊन झाल्यानंतर मक्याच्या कणसाचे 2 तुकडे करा आणि मधल्या भागांचा सुगंध घ्या, यामुळे सर्दी कमी होते. नंबर 16, मक्याचं कणीस खाऊन झाल्यानंतर त्याला वाळवून ठेवा आणि त्यानंतर त्याला जाळून त्याची राख गरम पाण्यात टाकून वाफ घेतल्याने कफचा त्रास कमी होऊ शकतो. तर हे आहेत मके खाण्याचे 16 फायदे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आणि जर यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजपासूनच मका खाण्यास सुरुवात करा व रोजच्या आहारात मक्याचं सेवन चालू करा. धन्यवाद मित्रांनो.